आत्मवंदन सगळ्यांना. खूप 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 हृदयापासून सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे दिव्य आत्मे, तुम्ही सगळेजण दैवी आत्मे. तुमच्या सगळ्यांमध्ये असणारा परमात्मा, त्याला पण मी प्रणाम करते. सगळ्यांचे आभार मानते की सगळेजण या सामूहिक रेकी सत्रासाठी सगळेजण तयार आहात, सगळेजण इथं येत आहात आणि आपले कॉन्ट्रीब्युशन आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी आणि या अं, पृथ्वी मातेच्या व्हायब्रेशन रेज करण्यामध्ये आपण सगळेजण कॉन्ट्रीब्युट करतो. बाबाजी आपल्या सोबत आहेत. त्यामुळे मी बाबाजींचं एक त्यांचा एक प्रेझेन्स आपल्यासोबत असण्यासाठी ते आहेतच आपल्या हृदयामध्ये. पण अनायसे माझ्याकडे पुस्तक आहे बाबाजींचं, म्हणून मी ते जवळ ठेवते. त्यांचे व्हायब्रेशन त्या पुस्तकातून, त्यांच्या लिखाणातून जे शब्द त्यांनी आपल्याला त्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेत, त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत आहेत. त्यांच्या विचारातून जे त्यांनी आपल्याला ऑराबद्दल माहिती दिली आहे त्याच्यामध्ये, अ, जे जे त्यांनी लिखाण आपल्यासाठी केलंय, रॉजर लॅनफियर या माणसाच्या लेखणीतून बाबाजींनी स्वतःचे शब्द त्यांना सांगितले. तुम्हाला त्यांचा प्रवास मी सांगितलाच होता, पुन्हा एकदा फक्त एक छोटी आठवण करते आज ते पुस्तक हातात आलं म्हणून. रॉजर लॅनफियर अमेरिकेमध्ये काँग्रेसमध्ये होते. जसं आपल्या इकडं पॉलिटिकल पार्टी असतात तसे ते काँग्रेसमध्ये होते. आणि त्यांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर अ, ते स्वित्झर्लंडला निघून गेले. आध्यात्मिक प्रवासामध्ये आले, ध्यानामध्ये. स्वित्झर्लंडला गेल्यानंतर त्यांनी ध्यान तिथं शिकलं. मायकल नावाच्या एका व्यक्तीबरोबर त्यांच्या संपर्कात आले, एक व्यक्ती. आणि त्यांच्याकडून त्यांनी सगळे ध्यानाचा जो प्रकार आहे, ट्रान्सेंडल मेडिटेशन, ते शिकलं. त्यानंतर हळूहळू बाबाजींच्या संपर्कामध्ये बाबाजी त्यांच्या आयुष्यात आले. ते कसे आले? तर ते देहानी तर नाही आहेत या जगामध्ये, पण बाबाजी, मावतर बाबाजी अ, असे प्रकट होतात अशा अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये. काही जणांना दिसले सुद्धा आहे ते फिजिकल आईजनी. त्या पद्धतीने बाबाजी त्यांच्या आयुष्यात आले. ही साधारण 1992 काळातली गोष्ट, जेव्हा लोकांना बाबाजी कोण आहेत हे माहित पण नव्हतं. आत्ता आत्ता लोकांना महावतार बाबाजींबद्दल आयडिया येते. लोकांना समजते की क्रियायोग ही जी ध्यानाची क्रिया आहे आपल्या कुंडलिनी संदर्भात, किंवा एक प्रकारचा योग येतो जो बाबाजींनी लोकांपर्यंत पोहोचवला. पुढे त्यांच्या पण जे शिष्य परंपरा त्यांचे जे होते, जसं की योगानंद परमहंस जे आहेत, ते बाबाजींचेच ह्याच्यातले आहेत, संप्रदायातले, त्यांच्याच मार्गातले आहेत. आणि मग क्रियायोग लोकांपर्यंत गेला, वेस्टर्न लोकांपर्यंत गेला, अमेरिकेतल्या, युरोपमधल्या लोकांपर्यंत. आणि जे ह्याचे लेखक आहेत या पुस्तकाचे, ते जसे स्वित्झर्लंडमध्ये होते, जेव्हा मेडिटेशन ते शिकले, अध्यात्मामध्ये सगळं पुढे गेले, तेव्हा बाबाजी त्यांच्या आयुष्यात आले. आणि त्यांना पर्वतामध्ये जाण्याचा संदेश आला. मग ते सगळं सोडून, आपल्याकडे कसं जातात हिमालयात, आपले जसे ऋषीमुनी सगळे हिमालयात जायचे, हिमालयात गेल्यावरच त्यांचा पुढचा आध्यात्मिक जर्नी सुरू व्हायचा. आजही अनेक संन्यासी वैरागी लोक तुम्हाला हिमालयन भागाकडे दिसतात. जातात लोक घर सोडून हिमालयात कुठेतरी गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या करत बसत. तसंच रॉजर यांना पण आज्ञा झाली की तुम्ही पर्वतामध्ये जा. आणि ते पर्वतामध्ये गेले, बरेच फिरले तिथं, आणि मग त्यांना एक 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 ह्या पुस्तकाचे जे चॅप्टर म्हणजे धडे आहेत, ते एक 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 चॅनल व्हायला लागले. आणि मग ते लिहिलं गेलं. जसं आपल्याला माहितीये की कुठल्याही आपल्या संतांकडून जे लिखाण झालेलं आहे, जसं भगवद्गीता साक्षात भगवंताच्या मुखातून आली आणि ती अर्जुनाला सांगितली गेली आणि ती कुणीतरी लिहिली, म्हणून ती भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचली. जशी ती भगवंताच्या मुखातून आली, तशीच हे अशी अनेक पुस्तकं आपल्या संतांची पण, ज्या अनेक लिखाण आहे, साहित्य आहे, ते सगळं कुठून तरी आलेलं आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये आलं म्हणजे ते कुठून तरी आलं. जसं मनाचे श्लोक आहेत, दासबोध आहे, तुकारामांच्या गाथा असतील, असे अनेक जे ग्रंथ आपल्यापर्यंत आज आहेत, हे कुठून तरी आलेलेत, है ना. ते आले त्यांच्या बुद्धीमध्ये आणि त्यांच्या बुद्धीतून त्यांना माध्यम बनवून, साधन बनवून ते साहित्य लिहिलं गेलं आणि मग ते आपल्या समाजापुढे आलं. म्हणजे जेव्हा ते आले तेव्हा ते साक्षात भगवंताच्या कडून मिळालेलं, त्यांच्या बुद्धीतून आलेले आहेत ते सगळे. तसंच हे पुस्तक पण आहे युनिफाईड नावाचं. आणि साक्षात महाअवतार बाबाजींनी चॅनल केलेलं पुस्तक आहे. म्हणजे महाअवतार बाबाजींनी रॉजर यांना ते दिलं. त्यानंतर हे पुस्तक हिंदीमध्ये अनेक भाषांमध्ये भाषांतरित
करण्यासाठी आपल्या लोकांनी रॉजर यांना कॉन्टॅक्ट करून ऑफिशियल कॉपीराईट घेऊन ते पुस्तक भाषांतरित अनुवाद त्याचा झाला हिंदीमध्ये. मराठीमध्ये ते पुस्तक अनुवादन करायचं, ट्रान्सलेशन करायचं भाग्य मला मिळालं. आणि जे काम मी पूर्ण करून दिलं, आता ते पुस्तक लवकरच पब्लिश होईल मराठीमधलं. तर अशी बाबाजींची माझ्यावर कृपा झाली माझ्या आयुष्यामध्ये. असे बाबाजी माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य बदललं. एप्रिल महिन्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी बाबाजींचा हा कोर्स केला. तेव्हा मराठीमध्ये नव्हतं. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलंय. तर हा ग्रुप सुरू करण्याचं कारण बाबाजी आहेत, की ज्यांनी माझ्या मागे लागून लागून हा ग्रुप तयार करून घेतला. ते सारखे संदेश द्यायचे की ध्यान शिकवायचंय, ध्यान शिकवायचंय, ध्यानासाठी ग्रुप तयार कर. पण माझी हिंमत होत नव्हती. प्रामाणिकपणे सांगते. माझी हिंमतच होत नव्हती. मला असं वाटत होतं कोण ऐकणार आहे आपलं, असंच वाटायचं मला. पण बाबाजी होते. जसे युनिफाईड मी करायला लागले तसं बाबाजी माझ्या हात धुवून मागेच लागले, की तुला ग्रुप बनवायचा आहे, तुला ध्यान शिकवायचं, ध्यानाचा प्रसार करायचा आहे. ध्यानाचा प्रचार करत असताना अचानक रेकी माझ्या आयुष्यात आली. म्हणजे कसे कुठून कुठे काय होतं बघा. रेकी आयुष्यात आली आणि मी रेकीचा प्रचार करायला लागले. आता ह्या काही गेल्या दिवसांमध्ये आपल्याकडे आधी असं म्हणायचे ना लोक, की म्हातारा झाल्यानंतरच तुम्ही ध्यान बिन करता. म्हणजे मी जेव्हा ध्यान करायला लागले कळलं तेव्हा माझ्याच काही जवळच्या लोकांनी पण मला असं म्हणलं, हे काय वय आहे का तुझं ध्यान करायचं, हे सगळं म्हातारपणी करायचं असतं. आधी आपले असे समज होते की 60-70ला गेल्यानंतर तुम्ही ध्यानाला लागा, तेव्हा तुम्ही नामस्मरण करा, तेव्हा तुम्ही अध्यात्मात जा, सगळं तुमचं आयुष्य जगून झाल्यानंतर. पण खरं तर आपल्या संतांनी हे सांगितलंय की जसा तुमचा आयुष्याचा प्रवास सुरू होतो, जसं तुम्ही सगळे सांसारिक गोष्टी करता, बाकीच्या गोष्टी करता, तसंच तुम्ही अगदी लहानपणापासून हे सगळं तुम्ही अध्यात्म, ध्यान, नामस्मरण हे तुमच्या प्रवासात जितकं लवकर सुरू करता येईल तितकं करा. ही शिकवण आपल्या संतांनी, गुरूंनीच दिलेली आहे. पण आपण आपल्या समाजामध्ये असं झालेलं आहे की म्हातारपण आलं की सगळं अध्यात्म, म्हातारपण आलं की देवदेव, म्हातारपण आलं की तीर्थयात्रा. हे आपल्याकडं असं पूर्वी होतं. आता तुम्ही बघा चित्र बदललंय. कोविड नंतर म्हणा, तरुण मुलं सुद्धा देवळामध्ये गर्दी करतात. अम, अशा अनेक धार्मिक संघटनांमध्ये तरुणांचा सहभाग वाढलाय. त्याचं कारण हेच आहे की शांतीच नाहीये मनामध्ये, आयुष्यामध्ये, संसारामध्ये. सगळं आहे, पैसा भरपूर आहे, सगळं सगळं भरपूर आलंय लोकांकडं. पण एवढं सगळं असताना माणूस आत एकटा रिकामा पडत चाललाय, एकटा होत चाललाय. ते सुख नाहीये, मनाला शांतता मिळत नाही. कुठं जरी गेलं तरी शांतता मिळत नाही. 4 दिवस मित्रांमध्ये जाऊन बसेल, पार्ट्या करेल, अजून काय आवडीनिवडी असतील पिण्याच्या ह्याच्या त्याच्या, ते सगळं करेल, पण मन शांत नाहीये. मग अशा वेळेस माणूस तो सगळा फिरतो फिरतो फिरतो, तो तरुण, आणि त्याला समजते की बाबा सगळं केलं तर माझं मन काही शांत होत नाहीये. आतमध्ये तो असा एकटेपणा, एक असा अस्वस्थपणा माझ्या मनात आहे. आणि मग तो येतो अशा कुठल्या तरी साधनेकडं, जिथं कुठले तरी गुरु दिसतील, ते सांगतील आपल्याला काहीतरी चांगले 4 शब्द, आणि मग तिथून त्यांचा प्रवास सुरू होतो. आणि कोरोना नंतर, कोविडच्या काळानंतर, 2020 नंतर हे प्रमाण वाढलं. तर हे सगळं सांगायचं कारण हे, की गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात जी मुलं आली, मुलंच म्हणेन मी त्यांना, ती सगळी लहान वयाची. कारण मी आता स्वतः 40 माझं वय आहे. मला जी मुलं लहान म्हणजे तरुण मुलं जी येत आहेत ती साधारण समजा 25 ते 30च्या ह्या काळामधली, की जे आत्ता नोकऱ्या करतायत, ज्यांना प्रचंड ताण आहे कामाचा, घरच्या काही कटकटी असतील, ह्या सगळ्यांमधलीच त्याच एज ग्रुपमधली मुलं माझ्या संपर्कात येत आहेत. आणि अनेक अशा संस्थांमध्ये जात आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा अशा ठिकाणी जिथं ध्यान शिकवलं जातंय, जिथं काहीतरी स्वतःवर आतमध्ये जाण्याचा मार्ग दिला जातोय. हा आहे बदल, जो आपल्या आधी समजलं जायचं की 70ला गेल्यावर करा, तुम्ही म्हातारपणी करा. पण आता ती वेळ अशी आलीये, अशी गरज लोकांना वाटते की तरुणपणातच मुलं ह्याकडे वळतायत. तर जितकं लवकर आपण येऊ, तितकं लवकर आपण बाहेरच्या जगातनं बाहेर पडू ह्या मायेतनं. हे जे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, इथं इथं जे सगळं दाखवलं जातं आपल्याला माहिती आहे, सगळं बाहेरी दुनिया, किंवा लोक तशी नसतात पण दाखवली जातात, त्याच्यामुळे फसवणूक पण होते. अशा अनेक घटना घडतायत. हे सगळे धडे त्यांना मिळणं गरजेचे आहे. एकदा तो धडा मिळाला की मग त्यांना कळून चुकतं की ज्याच्या मागे आपण पळतो हे सगळं क्षणिक आहे, जे आपले संत नेहमी सांगायचे. पण तो अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला समजत नाही की
जे काही सांगितलं गेलंय. आणि जेव्हा एकदा तसे अनुभव येतात, मन जिथं एकदम अं, काय म्हणू शकतो आपण, मन जिथं सगळं असं संपल्यासारखं वाटतं, त्या क्षणाला थँक्यू म्हणायचं, त्या क्षणाला आभार मानायचे. कारण ते आपल्याला ढकलतं पुढे. तर तो आपला ट्रिगर पॉइंट आपण म्हणू शकतो, की ज्या क्षणाला मला खूप निराश वाटते, मला त्रास होतोय, दुःख होतंय, तो क्षण कधी विसरायचा नाही आयुष्यात, की जेव्हा मी खूप त्रास सहन केलाय, कधीच विसरायचं नाही. कारण त्या क्षणामुळंच, त्या परिस्थितीमुळं आणि त्या वेळेमुळं आपण अध्यात्मात येतो. जर सगळं चांगलं असेल तर आपण कधीच आलो नसतो. त्यामुळे ही दुःख, ही निराशा, ही सगळी वेळ आयुष्यभर आपण त्याचे आभार मानायचे, थँक्यू म्हणायचं, त्याचं परमात्म्याचे आभार मानायचे की ती वेळ माझ्या आयुष्यात आली. कारण त्याच्यामुळं मी ध्यानात आले, त्यामुळे मी रेकी शिकली असं. तर गेल्या काही दिवसांमध्ये सांगायचं हे होतं की सगळी तरुण मुलंच कुठल्या ना कुठल्या मार्गा म्हणजे गोष्टीमुळं मला फोन केलाय बऱ्याच जणांनी, भेटले मला काही जण आणि जवळपास कुठे घराच्या इथे पण जवळपास गेले तर आपोआप त्यांची भेट होती माझ्याशी आणि ते सांगायला सुरू होतात त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे गोष्टी. त्यावर माझ्याकडे काही उत्तर नसतं कारण कुणाचे प्रॉब्लेम्स ऐकताना माझ्या डोक्यात काय येत असतं, की हा प्रॉब्लेम ह्या माणसाच्या आयुष्यात आलाय, तो त्याचाच म्हणजे एक प्लॅनच आहे. तर ह्याला आत्ता कदाचित ते माझा प्रॉब्लेम आहे असं वाटत असेल. पण ह्याच्यातून ह्या माणसाचं काहीतरी चांगलंच होणार आहे, हा विश्वास मी ठेवते आणि त्यांना समजून सांगते, की जितकं माझ्याकडनं सांगता येईल, की तुम्ही ध्यान आणि रेकीचा आधार घ्या, करून बघा. आणि अशा पद्धतीने कुठून कुठून लोकं अशी कनेक्ट होतायत. तर आपल्या आजूबाजूला पण खूप मुलं आहेत तरुण जे अजून पण विश्वास नाही ठेवत. त्यांना हे सगळं असं वाटतं, की हे काय करायचं, ह्याच्याने काय होणार आहे. पण हळू ती वेळ यायला लागेल आणि हाच सांगायचा मुद्दा, की हाच परिवर्तन, हेच परिवर्तन, हाच बदल आपल्याला आज समाजात बघायला मिळतोय, की पूर्वीच्या काळामध्ये जे म्हटलं जायचं आणि मुलं यायची नाहीत तरुण, ती आज जास्त प्रमाणामध्ये अध्यात्मात येतात. देवळांमध्ये भजनं करताना आपल्याला दिसतील, पारायणाला बसलेली तरुण मुलं दिसतील. कशामुळे एवढा बदल होतोय? तरुणांमध्ये का अध्यात्म वाढतंय? ह्याचं कारण आहे, की गेलेला काळ आणि हे जे ऑफिसमधली गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांचं प्रेशर आणि घरातल्या पण गोष्टी असतात. त्यामुळं कुठेतरी शांती मिळावी आतमध्ये म्हणून सगळी तरुण लोक पण आता अध्यात्माकडे जास्त वळत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण बघू की हे अजून प्रमाण वाढलेलं असणार आहे, की जिथं ऑफिसमध्ये, शाळांमध्ये, घरोघरी ध्यान, रेकी यासारखी साधना सुरू झालेली असेल. आपल्याला हे सगळं चित्र बघायला मिळणार आहे लवकरच. तर हे जे आजचं आपलं रेकीचं सत्र आहे, तर कोणी नवीन आहे का मी फक्त एकदा बघते. ओके, मला तर बहुतेक तर कोणी नवीन नाहीये. ओप्पो म्हणजे कोण आहे आणि मेघना एक नवीन आहे, पण मेघना काल होती आपल्यासोबत. अच्छा, स्वप्नील आहे. ओके. ओके, स्वप्नील आहे. ठीक आहे. तर हे मला माहित नव्हतं स्वप्नील तू जॉईन केलं. तर ठीक आहे. आपण आजचं जे सत्र आहे ना ते सुरुवात करताना आपण थोडंसं ब्रीदिंग करू. आपलं जे आपण बेली ब्रीदिंग करतो ते आणि मग आपण रेकी सुरुवात करू. रेकीच्या शेवटी आज आपल्याला जास्त वेळ मिळाला इन केस तर एक 2 मिनिटाचं ध्यान सुद्धा घेऊ किंवा आपण आत्ता ध्यान करून थोडे एक 5 मिनिटं शांत होऊन मग आपण रेकीला सुरुवात करू. ठीक आहे. तर आपण काय करू सगळेजण की आपण जिथं बसलोय तिथं आपले डोळे मिटून सगळ्यात आधी आपण स्थिर व्हायचा प्रयत्न करू. आपल्या आजच्या सत्राची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. प्रार्थना ही आपल्या हृदयावर जाऊन करायची असती. त्यासाठी आपण सगळ्यांनी आपले दोन्ही हात घ्या आणि आपल्या छातीवर ठेवा आणि मोठा श्वास घ्या आपल्या छातीवर. हे आपलं हृदयस्थान आहे. अतिशय पवित्र आणि आपल्याला परब्रह्माशी जोडणारं हे दार आहे. त्यामुळं पूर्ण विश्वासाने आपल्या हृदयावर हात ठेवा. जिथं आपले हात आहेत आत्ता स्पर्श होतोय त्या भागाला अनुभव करा. आपल्या हाताचा स्पर्श जाणवतोय का बघा. आणि काही सेकंद आपले हात, आपलं हृदय, हृदयाचा भाग थोडसा अनुभव करा. मग आपण प्रार्थना करू.
सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि आपल्या सगळ्यांची गुरु, आपली इष्ट देवता आपल्या डोळ्यापुढे आणा. आपले दोन्ही हात आता खाली ठेवले तरी चालेल, पण आपला फोकस, आपलं लक्ष आपल्या हृदयस्थानावरच राहू दे. आपल्या हृदयावर येणारा प्रत्येक श्वास अनुभव करा. आपली छाती श्वासांमुळे पुढे मागे हलती, इतकं आत जाता येईल आपल्या हृदयामध्ये, इतकं जा. आपल्या श्वासांचा उगम आपल्या छातीच्या खाली असणाऱ्या फुफ्फुसांमधून होतोय. एक एक श्वास बाहेर पडताना आणि आत येताना बघा. आणि आता ह्याच हृदयातून आपल्या सद्गुरूंना बोलवा. आपल्या गुरूंना बोलवा. त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यापुढं. प्राण अपान सुषुम्ना हरि आपण हरि हर आपल्या गुरूंना प्रार्थना करू. हे सद्गुरू राया, आजच्या सत्रासाठी तू माझ्यासोबत राहा. ही जी रेखी एनर्जी मी आज माझ्या ऊर्जा क्षेत्रामध्ये घेतोय, त्यासाठी तू मला मदत कर. आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक संकटाच्या काळी, दुःखाच्या काळी, आनंदाच्या काळी तू माझ्यासोबत आहेस, होतास. आणि इथून पुढे सुद्धा तू माझ्यासोबत असशील याची मला खात्री आहे. तुझे अनेक आभार आहेत. खूप प्रणाम माझ्याकडून. अगदी हृदयातून आपल्या सद्गुरूंचे, आपल्या इष्ट देवतेचे आभार मानू. आपले श्वास फील करा. आपल्या श्वासांमध्ये आपले गुरु आहेत. आपल्या श्वासांकडे लक्ष ठेवा. आत जाणारा थंड श्वास आणि बाहेर पडताना हलकी गरम हवा, हे सगळं अगदी जवळून अनुभव करा. आजच्या दिवसासाठी हे परमपिता, तुझे अनेक आभार आहेत. आज जे काही दिवसभर मी श्वास घेतलेत त्यासाठी तुझे आभार आहेत. आज जे अन्न, हवा, पाणी, वस्त्र आणि माझं घर मला बघायला मिळालं, अनुभव करायला मिळालं, त्यासाठी तुझे आभार आहेत. आज दिवसभरामध्ये ज्यांनी ज्यांनी माझी मदत केली त्यांचे आभार आहेत. माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट, वस्तू जरी ती निर्जीव असेल तरी सुद्धा त्याला चेतना आहे, ऑरा आहे. अशा प्रत्येक वस्तूचे मी आभार मानतो. माझ्या घराजवळ असलेली झाडं, असलेला निसर्ग,
या सगळ्यांचे मी आभार मानतो. आपल्या हृदयातून एक पांढरा प्रकाश या सगळ्यांना आपण पाठवत आहोत अशी कल्पना करा. या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवतो. जितकं आपण बाहेर देतो ब्रह्मांडाला, त्याच्या अनेक पटींनी सगळं आपल्याला परत मिळतं. त्यामुळे आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये ही भावना असू द्या की मी माझ्या गुरूंना, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, जरी तो माझा शत्रू असेल या क्षणाला, या सगळ्यांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवतो. कारण मी केवळ शरीर नसून आत्मा आहे, चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे. म्हणून मी सगळ्यांना माझ्याकडून प्रेम आणि प्रकाश पाठवतो. आपल्या पोटामधून एक मोठा श्वास घ्या. कसा घ्यायचा? आपल्या नाकातून हवा आत जाते, ती पोटात जाऊ दे. आपल्या पोट असं फुलवून श्वास घ्या आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे हवा बाहेर काढा. अजून एक मोठा श्वास आपल्या नाकावाटे पोटामध्ये भरून सोडताना आपल्या तोंडाने अगदी सावकाश पूर्ण फील करत सोडा. त्याची जाणीव होऊ दे की माझा श्वास आत जातोय आणि बाहेर पडतो. जिथं कुठं आपलं मन आहे तिथून त्याला आपल्या श्वासांवर आणा आणि तयार व्हा रेकी ऊर्जा आपल्या शरीरात घेण्यासाठी. अगदी सावकाश आपले दोन्ही हात उचला आणि आपल्या मांडीवर ठेवा. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि माझ्या मूलाधार चक्राला पूर्णपणे संतुलन दे. आता आपलं लक्ष संपूर्णपणे आपल्या खाली बुडाला एकाग्र करा. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे. हाताची बोटं एकमेकांना चिकटून आणि पूर्ण फोकस, एकाग्रता खाली आपल्या बुडावर. जिथं आपण जमिनीला स्पर्श करून बसलोय तो भाग आपलं मूलाधार चक्र आहे. इतकं आपलं खाली लक्ष, इतकी ऊर्जा खालच्या बाजूला प्रवाहित होते. आपल्या हाताद्वारे रेकी शक्ती मूलाधारावर प्रवाहित होत आहे. आपण आपली सगळी चक्र संतुलनात आणत आहोत. सोबतच आपण संकल्प देऊ, मी सुरक्षित आणि समृद्ध आहे. मी वर्तमानात राहतो. पूर्ण लक्ष आपलं आपल्या कमरेच्या संपूर्ण खालच्या भागावर, त्यातल्या त्यात आपलं माकड हाड आणि बुडाचा भाग हा लक्ष ठेवा या भागावर. अजून 1 मिनिट आपण मूलाधारावरच सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि. प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि.
हरि हर हरि हर हरि हर हरि. माझं मूलाधार चक्र आता संतुलनात आलं आहे. इथं ऊर्जेचा जो काही अडथळा होता तो आपण लक्ष दिल्यामुळं आणि रेखी ऊर्जेमुळं दूर झाला आहे. आपला उजवा हात आता आपल्या पोटावर उजव्या बाजूला ठेवा आणि डावा हात डाव्या बाजूला. पुढची 3 मिनिटं आपण ह्याच भागाला रेकी शक्ती देत आहोत. हे आपलं स्वादिष्ठान चक्र आहे. हे चक्र आपल्या भावना आणि विचारांशी जोडलेलं आहे. आपली कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी हे सगळं या चक्राशी जोडलेलं आहे. त्यामुळे संकल्प द्यायचा, माझी क्रिएटिव्हिटी वाढत आहे. माझ्या भावना आणि विचारांवर माझं संतुलन येत आहे. माझं स्वादिष्ठान चक्र संतुलनात येत आहे. पूर्ण लक्ष आपल्या पोटावर एकाग्र करा. जितका आतमध्ये जाता येईल आपल्या ह्या भागाच्या तितकं जा. माझ्या किडन्या दोन्ही सुद्धा व्यवस्थित काम करत आहेत. चोकुरे 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 सेहेकी 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 हंश जशुनेन हंश जशुनेन हंश जशुनेन. ही सगळी चिन्ह रेखीमधली मी इथं असलेल्या प्रत्येकाच्या सगळ्या चक्रांमध्ये उतरवत आहे. ज्यांना ही चक्र लक्षात आहेत, ही सिम्बॉल्स लक्षात आहेत, चिन्ह लक्षात आहेत, त्यांनी आपल्या हातामध्ये या चिन्हांना इमॅजिन करा की आपल्या शरीरात उतरत आहेत. माझं स्वादिष्ठान चक्र आता संतुलनात आलं आहे. 3 मिनिटाच्या या हिलिंग नंतर आपण आपला उजवा हात आपल्या नाभीवर उजव्या बाजूला ठेवू आणि डावा हात सुद्धा नाभीवर डाव्या बाजूला. जेव्हा आपण आपले हात उचलून त्या भागावर ठेवतो त्या क्षणाला आपलं लक्ष सुद्धा, आपला फोकस, आपलं ध्यान त्या भागावर गेलं पाहिजे आणि तिथं आपण आपले श्वास फील करायचे. जसं काही
इथूनच श्वास उगम पावतोय आणि तिथंच जातोय. या पद्धतीने आपल्या पोटाला फुलवून आपण श्वास घ्या. माझा आत्मविश्वास वाढत आहे. मी कृती करत आहे. माझा उत्साह वाढत आहे. माझ्याकडे पैशाच्या नवनवीन संधी येत आहेत. सर्व दिशातून पैसा माझ्या आयुष्यात येतोय. पिवळा रंग सूर्याप्रमाणे तेजस्वी, ब्राईट येलो या भागामध्ये कल्पना करा. माझं ब्लड प्रेशर, रक्तामधली शुगर सगळं संतुलनात येत आहे. माझे विटॅमिन्स संतुलनात येत आहेत. हार्मोन्स संतुलनात येत आहेत. पूर्ण लक्ष आपल्या पोटावर. अनेक विचार येतील, पण पुन्हा पुन्हा आपल्या मनाला इथं घेऊन या. ही वेळ आत जाण्याची, बाहेरच्या जगापासून डिस्कनेक्ट होण्याची, स्वतःला तोडण्याची. आपलं मणिपूर चक्र म्हणजे आपलं नाभी चक्र. हे गुरुतत्वाचं स्थान आहे. अजून 1 मिनिट आपल्या मणिपुरावरच आपण रेकी देत आहोत आपल्या हातांनी. अगदी विश्वासाने ही रेखी ऊर्जा आपल्या हातातून वाहत आहे असा विश्वास ठेवा. आपले गुरु आपल्या सोबत आहेत. इष्टदेवता आपल्या सोबत आहे. आपल्यातला प्रत्येक जण दैवी आहे. मी दैवी आहे. मीच ब्रह्म आहे. हे आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये आतपर्यंत जाऊ दे. सगळ्या देवता माझ्या आत आहेत. श्री दत्त महाराज माझ्या आत आहेत. गणपती बाप्पा माझ्या आत आहेत. दुर्गेची सगळी रूपं माझ्या आत आहेत. इतकं आत खोलवर जा. माझं मणिपूर चक्र आता संतुलनात आलं आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या छातीवर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला ठेवू. आपल्या हृदयाला आपल्या हातांनी रेकी द्या. हे आपल्या शिवाचं स्थान आहे. साक्षात महादेवांचं स्थान म्हणजे आपलं हृदय. माझ्या हृदयामध्ये प्रेम आणि करुणा उत्पन्न होत आहे. आपले हात आणि हृदयाचं कनेक्शन फील करा. प्रत्येक श्वास आपल्या हृदयावर फील करा. हीच ती वेळ आपल्या आत असलेल्या सगळ्या देवांना भेटायची, त्या परम तत्वाला भेटायची. खोलवर जा, डोळे बंद करून. हेच ध्यान आहे. जेव्हा आपण पूर्ण आत जातो, अंतर्मुख होतो. प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम्
कल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम्. माझ्या हृदयामध्ये जो काही ऊर्जेचा अडथळा आहे, ब्लॉकेजेस आहेत, ते दूर झाले आहेत. आपला उजवा हात आता आपण आपल्या आज्ञाचक्रावर ठेवू, कपाळावर, आणि डावा हात आपण आपल्या गळ्यावर ठेवणार आहोत, विशुद्धी चक्रावर. ह्या प्रकारे आपण दोन्ही चक्रांना एकाच वेळी रेखी ऊर्जा देऊ शकतो. डावा हात आपल्या गळ्यावर आणि उजवा हात आपल्या कपाळावर ठेवा. डाव्या हातावर म्हणजेच गळ्यावर लक्ष. माझा थायरॉइड ग्रंथी पूर्णपणे संतुलनात येत आहे. माझं विशुद्धी चक्र संतुलनात येत आहे. माझ्या वाणीमध्ये स्पष्टता आहे, सत्यता आहे. आपल्या डाव्या हातावर आपल्या गळ्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला कानाचा कुठला त्रास असेल, गळ्याचं इन्फेक्शन असेल, खोकला असेल, टॉन्सिल्सचा त्रास असेल, थायरॉइडचा त्रास असेल, तर आपण रोजच्या रोज किमान 10 मिनिटं तरी आपल्या गळ्याला रेकी द्या आणि काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. आता आपण आपल्या उजव्या हातावर लक्ष केंद्रित करा, म्हणजेच कपाळावर. आज्ञाचक्र हे आपल्या निर्णय क्षमतेवर काम करतं, डिसिजन मेकिंग. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. खूप कन्फ्युजन होत असतील, कुठलाही निर्णय घेताना गोंधळ होत असेल, अशा वेळी क्लॅरिटी येण्यासाठी आपण आपल्या आज्ञाचक्राला रेखी द्या. हे चक्र आपल्या इंट्युशनवर काम करतं, टेलिपथीवर काम करतं. आपल्याला समज होते, योग्य मार्ग दिसायला लागतो. हे सगळं ह्या चक्राचं काम आहे. काहींना दृश्य दिसतात, काहींना स्वप्न पडतात. ह्या चक्राला थर्ड आय चक्र असंही म्हणतात. डोळ्यांचा कुठलाही त्रास असेल, डोकं दुखत असेल, अशा वेळी या चक्राला रोजच्या रोज रेकी द्या. आपण सगळेजण अजून काही क्षण रेकी देत राहा. सत्र बंद होईल. आभार व्यक्त करा रेकीचे.